नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार हा घटक अभ्यासणार आहोत. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची काय केलेले तर स्थापना केलेली होती. त्याचबरोबर त्यांनी आपला राज्याभिषेकही करून घेतलेला होता. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिणेकडे आपली मोहीम वळवून दक्षिणेकडेही दिग्विजय प्राप्त करून घेतलेला होता. स्वराज्याचा विस्तार झालेला होता. या स्वराज्यात काय झालेलं आहे तर महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसाच प्रदेश अंतर्भूत झालेला होता. त्याचबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यातीलही काही भाग काय केलेला आहे तर स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेला स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा यासाठी त्यांनी त्याचबरोबर लोकांचे काय होय कल्याण साधावे यासाठी महाराजांनी काय केलेले तर स्वराज्याची घडी बसवले. याची माहिती आपण कुठे घेणार आहोत तर या पाठामध्ये घेणार आहोत. त्यातील पहिला पॉईंट आहे अष्टप्रधान मंडळ. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य पुढे वाढवले किंवा स्वराज्य स्थापना करण्यापासून ते त्याचबरोबर ते स्वराज्याची घडी बसवण्यापर्यंत शिवाजी महाराजांना जर कोणाचे योगदान लाभले असेल यामध्ये तर ते सैनिकांबरोबरच प्रजेबरोबरच अष्टप्रधान मंडळ याचाही मोलाचा वाटा आहे. आता महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी काय केलेलं आहे तर अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केलेली होती. कशासाठी तर राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी काय केलेली होती तर त्याची जी अष्टप्रधान मंडळाची 8 खात्यांमध्ये काय केलेली होती विभागणी केलेली होती आणि प्रत्येक खात्यासाठी काय केलेलं होतं तर एक प्रमुख नेमलेला होता. अशा प्रकारे 8 खात्यांसाठी काय केलेले होते तर 8 प्रमुख म्हणून काय म्हटलेलं आहे त्याला अष्टप्रधान मंडळ असे म्हटलेलं आहे. आता या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा कोणाचा अधिकार होता तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार होता. आपल्याला खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख काय होते तर महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून काय केलेले होते तर या अष्टप्रधान मंडळातील जे प्रमुख आहेत तर त्यांची नेमणूक केलेली होती. त्यांचं कर्तृत्व काय आहे, त्यांच्यामध्ये कोणकोणती गुणकौशल्य आहेत याची पारख करून त्यांची काय केलेली होती नेमणूक केलेली होती. त्याचबरोबर त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी त्यांनी दिलेल्या नाही आहेत. तर त्यांना काय दिलेलं आहे रोख पगार भरपूर दिलेला आहे. आता या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होते तर याच्यामध्ये 8 प्रमुख आहेत आणि त्यांची काय दिलेले आहेत कामे दिलेले आहेत. तर पहिले कोण आहेत मोरो त्र्यंबक पिंगळे. हे कोण होते तर हे प्रधान पद होते त्यांच्याकडे आणि ते काय करत होते तर ते राज्यकारभार चालवणे, जे जिंकून घेतलेले प्रदेश आहेत तर त्यांची काय करणे तर त्यांची देखरेख करणे किंवा त्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे कोणाकडे काम होते तर प्रधान म्हणजेच मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे होते. दुसरे कोण होते तर दुसरे अष्टप्रधान मंडळातील होते प्रमुख रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. हे कोण होते तर हे अमात्य होते. हे अमात्य काय करत होते राज्याचा जमा खर्च पाहणे म्हणजे राज्याकडे जो येणारा किंवा स्वारीतून येणारा किंवा महसुलाच्या बाबतीतून येणारा जे उत्पन्न होतं किंवा कशासाठी तरी लागणारा खर्च होता तर हा जमा खर्च पाहणे, जमा झालेले आणि खर्च झालेले हे जे राज्यकारभारामध्ये जे अर्थव्यवस्थेतले जो भाग होता तो कोणाकडे होता तर तो होता अमात्यांकडे. त्याच्यानंतरचे 3 कोण आहेत अण्णाजी दत्तो. हे कोण होते हे सचिव होते अण्णाजी दत्तो. ते काय करत तर सरकारी आज्ञापत्रे तयार करत होते. 4 नंबरचे आहेत दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. हे कोण होते मंत्री होते आणि ते काय करत होते तर ते पत्रव्यवहार सांभाळत होते म्हणजे पत्र पाठवणे किंवा आलेली पत्र वाचणे पाहणे हे कोणाकडे काम होतं तर दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांच्याकडे होते. त्याच्यानंतरचे 5 हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे कोण होते तर हे सेनापती होते आणि ते काय करत होते तर सैन्याची व्यवस्था ठेवणे किंवा राज्यरक्षण करणे हे काम कोणाकडे होते तर हे काम हंबीरराव मोहिते यांच्याकडे होते. पुढचे 6 नंबर आहेत रामचंद्र त्र्यंबक डबीर.
हे कोण होते? हे सुमंत होते. आणि हे काय करत होते? तर सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवणे, म्हणजे आपल्या राज्याबरोबर इतर राज्यांशी काय करणे? संबंध ठेवणे. हे कोण पाहत होते? रामचंद्र त्र्यंबक डबी. त्याच्यानंतरचे निराजी रावजी हे कोण होते? तर न्यायाधीश. आणि हे काय करत होते? तर न्यायनिवाडे किंवा न्यायदान करणे हे काम कोणाकडे होते? तर न्यायाधीश म्हणजेच निराजी रावजी यांच्याकडे होते. पुढचे आहेत मोरेश्वर पंडितराव. आणि हे कोण होते? तर हे पंडितराव हे पद त्यांच्याकडे होते. आणि ते काय करत होते? तर ते धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पाहणे कोणाकडे काम होते? तर मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे होते. आता पुढचा पॉईंट काय आहे? तर शेतीविषयक धोरण. शेती हा काय होता? तर खेड्यातील मुख्य व्यवसाय होता. आजही मोठ्या प्रमाणात शेती ही बऱ्याच ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर ती त्याही काळी केली जात होती. आणि महाराज काय करत होते? तर शेतीचे महत्त्व महाराजांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं? तर शेतकऱ्यांच्या हिताकडेही लक्ष दिलेलं होतं. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावर काय केलेली होती? तर जमीन महसुलाची जी व्यवस्था आहे तर ती व्यवस्था लावण्याची जबाबदारी कोणाकडे दिली होती महाराजांनी? तर अण्णाजी दत्तो या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्याकडे दिलेली होती. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल काय करायचा नाही? गोळा करायचा नाही, अशी ताकीद कोणी दिलेली होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली होती, जेणेकरून प्रजेला त्रास होणार नाही. त्याचबरोबर पडीक जमिनी काय करायच्या आहेत? तर लागवडी आणण्याखालीही काय केलेलं होतं? उत्तेजन दिलेलं होतं. म्हणजे ज्या जमिनी पडीक आहेत त्यासुद्धा त्याच्यावरही शेती पिकवली जावी यासाठी महाराजांनी उत्तेजन दिलेलं होतं. अतिवृष्टी, अवर्षण यामुळे पीक जर हातचे गेले किंवा शत्रूने जर त्या गावचा जर प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा वेळी गावकऱ्यांना काय केलं जात होतं? तर शेतसारा व कर यामध्ये काय दिली जात होती? तर सूट दिली जात होती. हा आदेश कोणाचा होता? तर हा आदेश होता महाराजांचा. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी काय करत होते? तर चांगले बियाणे पुरवले जात होते. अशी आज्ञाही महाराज काय करत होते? आपल्या अधिकाऱ्यांना देत होते. तर पुढचा पॉईंट आहे तत्कालीन खेड्याचे अर्थकारण. शेती हा व्यवसाय खेड्यातील काय होता? तर अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात काय होतं? तर शेती व्यवसायाला काय होतं? तर पूरक असे अनेक व्यवसाय चालवले जात होते. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करत ते स्थानिक लोकांच्या काय करत होते? गरजा भागवत होते. या अर्थाने खेडे काय झालेलं होतं? तर खेडे त्याकाळी काय होतं? स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो काय करत होते? तर वाटा कारागिरांना देत होते. आता या वाट्यासच काय म्हटले जात होते? तर या वाट्यास बलूत असे म्हटले जात होते. पुढचा पॉईंट आहे व्यापार व उद्योग. व्यापार वृद्धीशिवाय राज्य काय करत होते? तर भरभराटीस येणार नाही, हे शिवाजी महाराजांनी काय केलेलं होतं? तर ओळखले होते. त्यामुळे या व्यापारामुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूंची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. सावकार म्हणजेच राज्याची व राजश्रीची शोभा. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापारीकडे पाहण्याचा काय दाखवून देतं? तर नेमका दृष्टिकोन स्पष्ट होतो यातून. सावकार या शब्दाचा अर्थ काय आहे? तर सावकार या शब्दाचा अर्थ व्यापारी आहे. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांनी काय केलेलं होतं? तर धोरण आखलेलं होतं. जे स्वराज्यात अनेक उद्योग होते तर त्यांना महाराजांनी काय केलेलं होतं? तर संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे काय? तर मिठाचा उद्योग. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला काय केलेलं होतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संरक्षण दिलेलं होतं. म्हणजे त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशांमध्ये स्वराज्यात मिठाची आयात काय होत होती? मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे कोकणातील जो स्थानिक मिठाच्या विक्रीवर काय झालेला होता? परिणाम झालेला होता. हे ध्यानात येताच महाराजांनी काय केलेलं आहे? तर पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात जे येणाऱ्या मिठावर काय केलेली होती? तर मोठ्या प्रमाणात जकात बसवलेली होती. त्यामुळे पोर्तुगीजांकडे येणारे जे मीठ आहे ते काय झाले? तर ते महाग झाले आणि त्याच्या आयातीत काय झालेले आहे? घट झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं? तर स्थानिक मिठाची विक्री काय झालेली आहे? मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हा काय होता? तर त्यामागचा हेतू होता.
कारण महाराजांनी काय केलेलं आहे, तर पोर्तुगीजांकडून येणारे जे मीठ आहे आयात, तर त्याच्यावर काय केलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणात जकात बसवलेलं आहे. त्यामुळे काय झालं, तर बाहेरून येणारे जे पोर्तुगीजांकडे मीठ आहे त्याच्यावर काय झालं, तर ते महाग होऊ लागले आणि काय झालं, तर स्थानिक मीठ काय झालं, लोक विक्री करून म्हणजे लोक विकत घेऊ लागले. त्यामुळे काय झाले, तर स्थानिक मिठाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. हे महाराजांचे काय आहे, तर व्यापार व उद्योगांविषयी त्यांना संरक्षण दिलेले कशाप्रकारे आहे, तर हे येथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरची पॉईंट आहे लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराची विभागणी कशात झालेली आहे, तर 2 भागामध्ये केलेली होती. त्यामध्ये एक आहे पायदळ आणि दुसरं आहे घोडदळ. पायदळात कोण कोण होते, तर पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी होतात. पायदळाच्या प्रमुखास काय म्हटले जात होते, तर पायदळाचा प्रमुख होता त्यास काय म्हटले जात होते, सरनोबत असे म्हटले जात होते. आणि तो पायदळातील काय होता, सर्वोच्च अधिकारी होता. आणि घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते. ते कोणकोणते, तर ते होते शिलेदार आणि दुसरा कोण, बारगीर. आता शिलेदाराकडे काय असायचं, तर स्वतःचा घोडा असायचा आणि स्वतःची काय असायची, हत्यारेही असायची. तर बारगीरला काय केलं जायचं, तर सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात होती. घोडदळात बारगीरांची संख्या काय होती, अधिक होती. घोडदळात ही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच असत. म्हणजे सरनोबत हा घोडदळातील काय होता, तर सर्वोच्च अधिकारी होता. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते असे काय आहेत, तर महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत प्रसिद्ध होते. त्याच्यानंतरचं आहे हेर खातं. आता हेर खातं कशा प्रकारे होतं, तर स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे यासाठी काय महत्त्वाचं होतं, तर हेर खातं महत्त्वाचं होतं. यासाठी शत्रूंच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागायची आणि ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम हे कोणाकडे होते, तर हे हेर खात्याकडे होते. त्यांचे हेर खाते अत्यंत काय होते, तर कार्यक्षम होतं. बहिर्जी नाईक हे कोण होते, तर हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. ते निरनिराळ्या ठिकाणची काय करत होते, माहिती काढून आणत होते आणि त्या माहिती काढून आणण्यात कोण, बहिर्जी नाईक होते पटाईत. त्यांनी सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा काय केलेला होता, तर माहिती आणलेली होती. जेव्हा महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, त्या स्वारीच्या पहिल्यांदा काय केलेलं होतं, तेथील सर्व माहिती कोणी आणलेली होती, तर बहिर्जी नाईक या हेराने आणलेली होती. पुढचा पॉईंट आहे किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व काय होते, तर अनन्यसाधारण होते. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशांवर काय केले जात होते, तर लक्ष ठेवता येत होते. तेथील नियंत्रण करता येत होते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षणही काय करता येत होते, तर त्यावेळी करता येत होते. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारुगोळा यांचा साठाही करून ठेवता येत होता. स्वराज्य स्थापनाच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्त्व कशात सांगितलेले आहे, तर आज्ञापत्रात सांगितले गेलेले आहे. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. अशा प्रकारे आता स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते, तर 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी काय केलेलं होतं, तर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला होता किल्ल्यांच्यावर. त्यामध्ये कोणकोणते, तर डोंगरी किल्ल्यांमध्ये राजगड, प्रतापगड, पावनगड यांसारखे काय आहेत, तर डोंगरी किल्ले बांधलेले आहेत. त्याचबरोबर किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस असे काही अधिकारीही नेमले जात होते. तेथील जी धान्याची कोंडी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोण असायचा, तर तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोण असायचा, तर कारखानीस हा अधिकारी असायचा. आता जो छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ आहे, या ग्रंथात कशाचे वर्णन केलेलं आहे, तर दुर्ग निर्मिती संबंधी म्हणजे गडांच्या विषयी काय केलेले आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, आपल्या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे त्याचे. तर ते कशा प्रकारे, कर्नाटक देशापासून ते बागलन देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच म्हणजे गड असे किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या रांगांवर जागोजागी बांधलेले होते.
त्यामागचा उद्देश म्हणजे त्या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांभोवती ते किल्ले बांधले गेले होते. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकपासून बागलनपर्यंत काय केलेलं होतं, तर अभेद्य दुर्ग निर्माण केलेले होते. त्याचबरोबर त्यांनी समुद्रामध्येही अनेक किल्ले बांधलेले होते. तर याचे वर्णन छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये केलेले आहे. पुढचा पॉईंट आहे सागरी किल्ले. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही काय केलेले होते, तर महत्त्व ओळखून घेतलेले होते. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा काय आहे, तर हा एक उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे ते पाया तो म्हणजे कशामध्ये बांधलेला आहे, तर समुद्रामध्ये बांधलेला आहे. आणि या समुद्रामध्ये बांधण्यासाठी तो जो भक्कमपणा यावा यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर 5 खंडी शिसे ओतण्याची काय केलेली होती, त्यावेळी व्यवस्था केलेली होती. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर काय केलेलं आहे, तर पद्मदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधलेला होता. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते काय म्हणतात महाराज, तर पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली. अशा प्रकारचे वर्णन त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या एका पत्रामध्ये केलेले आहे. आता शिवाजी महाराजांचं आरमार कसं होतं हे आता पाहूया. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी, सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात काय करत होते, तर अडथळा आणत होते. आणि ह्या सगळे कुठे होते, तर पश्चिम किनारपट्टीवर भारताच्या यांच्या काय होत्या, तर वखारी होत्या. आणि हे शत्रू काय करत होते, तर स्वराज्य विस्तार करण्यास अडथळा निर्माण करत होते. या पश्चिम अडथळ्यास पायबंद घालणे व पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे काय झालेले होते, आता आवश्यक झालेले होते. यासाठी महाराजांनी काय केलेलं आहे, तर यासाठी महाराजांनी आरमार उभा केलेला आहे. ज्याच्याजवळ आरमार त्यांचा समुद्र हे त्यांनी काय केलेलं होतं, महाराजांनी त्यावेळी ओळखलेलं होतं. महाराज कसे होते, तर ते दूरदर्शी होते. म्हणजे पुढचं काय होणार आहे याच्यावर काय करत होते, ते ओळखत होते. ते महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची काय होती, 400 जहाजे होती. यामध्ये गुराब, गलबत, पाल ही काय आहेत, तर ही लढाऊ जहाज आहे. गुराब, गलबत आणि पाल ही काय आहेत, लढाऊ जहाज. कल्याण, भिवंडीची खाडी, विजयदुर्ग, मालवण येथे काय केलेलं आहे, जहाज बांधणी केलेली होती. मायनाक, भंडारी, दौलत खान हे काय त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी. मायनाक, भंडारी व दौलत खान हे गुराब, गलबत हे काय आहेत, ते लढाऊ जहाजे आहेत. पुढचा पॉईंट आहे प्रजेच्या हिताची काळजी. इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत, तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी काय केलेलं होतं, तर कार्य केलेलं नव्हतं. प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा काय होता, महाराजांचा मुख्य उद्देश होता. आणि प्रजेला खराखुरा आनंद द्यायचा होता महाराजांना. त्याचबरोबर त्यांनी राज्यकारभार करताना काय केलं, शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेता आली पाहिजे आणि जिंकलेला जो प्रदेश आहे तर त्याचे रक्षण केले पाहिजे याचे भान महाराजांना त्यावेळी होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर ते प्रजाहितदक्ष राज्यकर्ता देखील होते. हे त्यांच्या कशावरून दिसून येते, तर हे त्यांच्या राज्यकारभारावरून दिसून येते. कारण महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी स्वारी केली त्यांनी तेथील सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. त्याचबरोबर आपल्या ज्या अंमलाखाली जो प्रदेश आहे तेथील जनतेला त्रास होणार नाही, शेतकरी लोकांना त्रास होणार नाही याची काय केलेली होती, तर महाराजांनी काळजी घेतलेली होती. तर प्रजेच्या हितासाठी महाराजांनी काय केलेलं आहे, तर हा राज्यकारभार केलेला होता. तर अशा प्रकारे आपण आज हा घटक क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार
अभ्यासला आहे. पुढील पाठामध्ये आपण घटक क्रमांक 8 आदर्श राज्यकर्ता हा पाठ अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.